थोरलं कुटुंब आता आपल्या सोबत आहे सौ कुंदा आणि प्रकाश शेलार. नमस्कार. यांचा स्वभाव कसा? त्यांचा स्वभाव खूप साधा सिंपल आहे आणि मला तसं आवडत नाही. मला जास्त म्हणजे टापटच पाहिजे, असं म्हणजे रोग बाय ठोक बोलणं असं मला आवडतं. की कोणी बोललं तर त्याचंच ऐकून गप्प बसणं हे मला आवडत नाही. आपली चूक नसेल तर मुळीच नाही. मग यांचं असं कधी कधी होतं का की असं खूप वेळा झालंय यांचं? म्हणजे कुठल्या कारणावरून? म्हणजे असं भावाभावांमध्ये. अच्छा. किंवा आई जरी काय सांगत असेल तर यांनाच सांगणार, मग हेच ऐकून सर्व घेणार. मग ते मला खटकतं की तुम्हीच एकट्याने नाही ऐकायचं. ते सर्वांसमोर म्हणजे 4 मुलगे आहेत तर 4ही मुलांना त्यांनी सांगितलं पाहिजे, असं माझं म्हणजे बोलण्याचं हे असतं. तुम्ही शांत का पण प्रत्येक वेळी म्हणजे अगदी लहानापासून मोठ्यापर्यंत ते सर्वांना मान देऊन राहणार. अच्छा. हे मला पटत नाही की तुम्ही लहान, तुमच्यापेक्षा लहान असून सुद्धा तुम्ही त्याचं पण मारलेलं घेणार गालामध्ये. ते मला सहन नाही होणार. अच्छा. की छोट्या भावाने पण मोठ्या भावाला मारलेलं कसं वाटेल? असं झालेलं आहे? असं झालेलं आहे एकदा घरामध्ये, असं भांडण झालेलं आहे. एकत्र पूर्ण आम्ही 3 फॅमिली असं म्हणजे होतो, तेव्हा असं घरात छोट्या मोठ्या गोष्टीवरून असं झालेलं होतं. बरं, मग त्यावेळेला मिस्टर तुम्ही का गप्पा बसला होता? नाही, जॉईंट फॅमिली मध्ये झालं. आईला वडिलांना टेन्शन यायचं नाही पाहिजे, आईला चक्कर यायची, आई बेशुद्ध पडायची. मग त्या निमित्ताने ते मला म्हणजे माझ्या बाजूने न बोलता स्वतःची बाजू पण मांडायचे नाही आणि एकदम शांत बसायचे. त्यामुळे मग मला राग यायचा. मग म्हणायचे तुम्ही इतकं साधं वागून मग उपयोग नाही. आताच्या ह्याच्यामध्ये इतकं साधा स्वभाव कामाचा नाही. एकत्र कुटुंबाचा त्यांनी एक उल्लेख केला. एकत्र कुटुंबात कधी कधी आपल्याला थोडंसं नमतं घ्यावं लागतं. त्याप्रमाणे मी वागत गेलो. म्हणजे एकदमच मी काय सिंपल नाही असं. वणवा पेटून पण कधी ऍक्च्युली तसंच वागत तसं आम्ही दिला नाही. बरोबर आहे. म्हणून जेवढं झालं तेवढं आतमध्येच म्हणजे सिंपल म्हणजे माझं राहणीमान सिंपल. बाकी तर मी स्ट्रिक्टली असं बाहेर असं एकदम नाही. बाकी व्यवहाराला ते एकदम क्लिअर आहे. आता एक छानसा आपण राऊंड खेळूयात. आतमध्ये काही कार्ड्स लपवून ठेवलेत, तुम्हाला शोधायचे. काय टेन्शन आता चाललं, शोधा बक्षीस जिंका. खेळूयात शोध मोहीम. थोरले जाऊबाई तयार ना? तुम्हाला पहिला क्लू आहे, ही वस्तू घरात आहे पण याचा वापर होत नाही. वेळ सुरू होते आता. घरात आहे पण त्याचा वापर होत नाही. वेळ कमी आहे वहिनी तुमच्याकडे. शेवटची 10 सेकंद राहिली आहेत. 3, 2, वेळ संपली. या. नाही सापडलं? मायक्रोवेव्ह ओव्हन आहे ना? पण मी ते बघितलं ना. मग आतमध्येच ठेवलंय, त्याची एक डिश असते, त्याच्या खाली ठेवलंय कार्ड. मी बघितलं तिथं. नीट नाही बघितलं. नीट शोधा. आता पुढचा क्लू आहे दुसरा. आता दुसरा. घरात तुम्ही सगळे खाता पण सासूबाई खात नाहीत असा एक पदार्थ. वेळ सुरू होते आता. शोधा पटकन आता. सापडलं. व्हेरी नाईस. कुठे होतं? अंड्यांच्या इथे. अंडी खात नाहीत ना सासू? नॉनव्हेज खात नाही. नॉनव्हेज खात नाहीत. बघूया त्याच्यामध्ये काय बक्षीस आहे. आणि वहिनींना मिळतंय डिनर सेट. अभिनंदन. ऑलरेडी आहे आमच्याकडे. हा, आता आमच्यातर्फे तुम्हाला मिळणार आहे. धाकटं कुटुंब आता आपल्या सोबत आहे सौ लता आणि राहुल शेलार. नमस्कार. नमस्कार. बरं, आयुष्यात कशी अशी धमाल घटना घडली आहे का की ती लक्षात राहील? फजिती झालेली असते ना आपली तशी? तेच लक्षात राहण्यासारखं. एकदा जोगेश्वरी आणि अंधेरीच्या दरम्यान जात असताना ट्रेनने चाललो होतो आम्ही आणि सांगितलं टायर पंक्चर झालेत. तर तिला ते खरं वाटलं. मग इथे जोगेश्वरीला घरी पोहोचल्यानंतर बहिणी म्हणले काय उशीर कसा आला? तर ती बोलले नाही अगं ताई गाडीचे टायर पंक्चर झाले. नाही, मी गावाला राहिलेले असल्यामुळे मला काय माहित नाही ना. अच्छा. आणि मी कधी म्हणजे ट्रेन वगैरे प्रवास केलेला नव्हता. अच्छा. त्यामुळे मला काय माहित नव्हतं. आणि घरी गेल्यावर विचारल्यावर मी सांगितलं बहिणीला की टायर गाडीचे पंक्चर झालेले, त्यामुळे वेळ झाला यायला. आणि जेव्हा मग तुम्ही रेल्वे पाहिली तेव्हा टायर आहेत का बघायला गेला का? हा, नंतर पाहिले ना, खूप फसायला. असं करतात का मग? आता पण फसवतात का तुम्हाला कधी कधी? हो, फसवतात कधी. हो ना. असा स्वभाव आहे त्यांचा? हो. कसे स्वभाव? स्वभावने म्हणजे तापट आहेत पण प्रेमळ पण आहेत. अच्छा. आणि या कशा आहेत स्वभावानं? शांत सरळ स्वभाव. ते दिसतेच खूप शांत आहेत त्या. पण आता शांत बसू नका. छान राऊंड खेळायचं आहे. काही कार्ड्स आतमध्ये लपवून ठेवलेली आहेत, तुम्हाला शोधायची ना वहिनी. छान बक्षीस आहेत, शोधा. खेळूया शोध मोहीम. धाकट्या जाऊबाईंसाठी पहिला क्लू आहे, तुमच्या मिस्टरांनी घरात दिलेली एक भेटवस्तू. वेळ सुरू होते आता. मिळालं. काय होतं ते भेटवस्तू? घड्याळ. मुलीला दिलेली. अच्छा, पुढचं शोधा. मिस्टरांना जेवणात आवर्जून हे जास्त लागतं. वेळ सुरू होते आता. 5, 4, 3, 2, वेळ संपली. या.
मीठ. हो आता काय करायचं, चुकलं, मिस्टर चिडणार आता. चला पण एक शोधलंय तुम्ही, बघूया त्याच्यामध्ये काय बक्षीस आहे. मिस्टर खुश होतील, त्यांना बक्षीस द्या. तुमच्यासाठी बक्षीस आहे रिस्ट वॉच. अभिनंदन. आणि आता खेळात 10 बोनस मार्क द्यायची वेळ आली आहे, पण हा अधिकार आहे सासूबाईंकडे. सासूबाई 10 बोनस मार्क द्या. या कार्डमध्ये एकीचं नाव लिहा, त्यांना आपण सापशिडीतली शिडी देणार. डायरेक्ट इकडे असंच मलाच मिळतील, काहीतरी त्यांनी खुणवलं एकमेकींना. काय झालंय ते तर मलाही माहिती नाहीये.